हॅलो स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण निगेशन ही कन्सेप्ट बघितली होती. मग ती सिम्पल स्टेटमेंट असेल, सिम्बॉलिक स्टेटमेंट असेल किंवा कंपाऊंड स्टेटमेंट असेल, ह्या सगळ्या स्टेटमेंटचं निगेशन कसं करायचं ते बघितलं. त्याचबरोबर कंडिशनलवर डिपेंड करणारी कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह ही कन्सेप्ट बघितली. त्याच्यावरची होमवर्क तुम्ही सोडवला असेलच. आता आपण एक नवीन जी कन्सेप्ट बघणार आहे लॉजिक या चॅप्टरमधली, ही सेकंड लास्ट कन्सेप्ट आहे. कारण की त्या कन्सेप्टनंतर स्विचिंग सर्किट्स म्हणजे ॲप्लिकेशन बघणार आहे आपण आणि आपला चॅप्टर इथं संपणार आहे बोर्डच्या दृष्टीनं. तर त्याच्या आधी आपण एक कन्सेप्ट बघितलेलं आहे, थोडंसं मी त्याला रिवाईज करतो. बघा, आपल्याला ऑलरेडी हे माहीत आहे काय, बघा, पी एम्प्लाइज क्यू इज इक्विवॅलन्स टू काय, निगेशन पी ऑर क्यू. पी एम्प्लाइज क्यू हा इक्वॅलन्स आहे निगेशन पी ऑर क्यू. आता हा आपण बाय ट्रूथ टेबल प्रूव्ह करून दाखवू शकतो. ओके, आता तसं निगेशन ऑफ पी एम्प्लाइज क्यू, निगेशन ऑफ पी एम्प्लाइज क्यू हा पी अँड निगेशन ऑफ क्यू असतो. निगेशन ऑफ पी एम्प्लाइज क्यू हा काय असतो, थोडक्यात कंडिशनलचं निगेशन आपण करतोय तर तो पी अँड निगेशन ऑफ क्यू असतो. लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे. त्याबद्दल काय डाऊट्स असतील तर तुम्ही लेक्चर नंबर 7 पुन्हा एकदा रिव्ह्यू करू शकता. ओके, आता जे हे दुसरं स्टेटमेंट पॅटर्न आहे, इक्वॅलन्स आहे, तो आपण प्रूव्ह करत असताना बाय युजिंग ट्रूथ टेबल पण प्रूव्ह करून दाखवू शकतो किंवा त्याला एक दुसरा ऑप्शन आहे. आता दुसरा ऑप्शन तो कसा आहे तो लक्षात घ्या. तुम्हाला मी इथं प्रूव्ह करून दाखवतो की ज्यामध्ये आपण ट्रूथ टेबल वापरणार नाही आहे. बघा, मी सुरुवात करतो. निगेशन ऑफ पी एम्प्लाइज क्यू विच इज इक्विवॅलन्स टू. आता एक गोष्ट माहीत आहे, पी एम्प्लाइज क्यू म्हणजे काय असतं, निगेशन पी ऑर क्यू. तर मग हा बाहेरचा निगेशन आहे तसाच ठेवूयात. ब्रॅकेटमध्ये पी एम्प्लाइज क्यूच्या जागी मी लिहितो काय, बघा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू लिहितो. ओके, काय डाऊट आहे का? नेक्स्ट स्टेपला तर मी काय करतो बघा, विच इज इक्विवॅलन्स टू. निगेशन बाहेर आहे आणि आत काय आहे बघा, आत ऑर आहे. मग आपण लास्ट लेक्चरला बघितलेला डी मॉर्गन्स लॉ, आपला डी मॉर्गन्स लॉ काय सांगत होता बघा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू जर असेल का नाही तर निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्विवॅलन्स टू काय होत होता, व्हेरी गुड, निगेशन पी अँड निगेशन क्यू. बरोबर आहे का? आता तोच डी मॉर्गन्स लॉ जर मी इथे अप्लाय करायचा म्हणलं तर तो कशा पद्धतीने अप्लाय होईल बघा. हा निगेशन ऑफ निगेशन पी, पहिलं स्टेटमेंट निगेशन पी, ऑरच्या जागी होणार अँड आणि निगेशन क्यू. पण आणखीन एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, निगेशन ऑफ निगेशन पी काय असतो तर पी असतो, म्हणजे पी अँड निगेशन ऑफ क्यू. सो here we prove that negation of P implies Q is equivalence to P and negation of Q. आता ह्या दोघांचा जो हा इक्वॅलन्स आहे तो आपण इथं कसा दाखवलाय बघा. आपण काय केलं, पहिल्यांदा त्याचा एम्प्लाइजचा जो लॉ होता तो वापरला, इक्वॅलन्स होता तो वापरला, नंतर इथं आपण डी मॉर्गन्स लॉ वापरलेला आहे. आलं का लक्षात? म्हणजे इथं आपण निगेशन ऑफ पी एम्प्लाइज क्यू हा पी अँड निगेशन ऑफ क्यू असतो, इक्वॅलन्स असतो, हे ट्रूथ टेबलनं पण दाखवू शकलो असतो. पण मी इथं एक दुसरी वे वापरलेली आहे, दुसरी एक मेथड वापरलेली आहे, लॉच वापरलेले आहे. डी मॉर्गन्स लॉ की जो प्रिव्हियस लेक्चरला आपण बघितलेला आहे, पी एम्प्लाइज क्यूचा इक्वॅलन्स आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेला आहे, ह्यांचा वापर केलेला आहे. आता मग तुमच्या डोक्यात प्रश्न येईल की सर आपण ऑलरेडी ट्रूथ टेबल बघितलेले आहेत, ट्रूथ टेबलच्या सहाय्यानं लॉजिकल इक्वॅलन्स कसा प्रूव्ह करून दाखवायचं हे ऑलरेडी आपल्याला माहीत असताना आणखीन आता ह्या दुसऱ्या पद्धतीने इक्वॅलन्स दाखवण्याची काय गरज आहे का? सो दिस इज द सेकंड मेथड. सी, बऱ्याच वेळेला कसं होतं, इथे एक डेमो उदाहरण देतो तुम्हाला. समजा तुम्हाला तुमच्या शत्रूबरोबर युद्ध खेळायचं आहे, तुमच्याकडं बॉम्ब आहे आणि तो तुम्ही बॉम्ब टाकला की शत्रूचा सगळा नाश होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. मग कशाला दुसरं वेपन आपल्याजवळ घ्या असं जर तुम्ही म्हणत असाल तर लक्षात घ्या, शत्रू लांब असताना त्याच्यावरती बॉम्बचं आक्रमण करायला काही हरकत नाही आहे. पण शत्रू अगदी तुमच्या 2 हात लांब असेल आणि जर तुम्ही बॉम्ब टाकायचा प्रयत्न केला तर त्या बॉम्बनं तुमचा पण कार्यक्रम होणार आहे. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला तिथं दुसरं वेपन पाहिजे. टार्गेट त्या शत्रूला मारणं हेच आहे, म्हणजे टार्गेट इक्वॅलन्स दाखवणं हेच आहे. पण आपण 2 मार्गाने दाखवू शकतो. तसं आता मग इथं जे लॉज वापरलेले आहेत मॅथमॅटिक्समध्ये, असं लॉज वापरून सुद्धा आपण इक्वॅलन्स दाखवू शकतो. मग तेच आपण आता बघणार आहे, दॅट इज नथिंग बट अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. आता वेगवेगळे लॉज आहेत आणि त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. नावं लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात, करायचा आहे. पण त्याचबरोबर लक्षात घ्या, तुम्हाला नाव लक्षात नाही तरी नसलं तरी चालेल, पण तो लॉ लक्षात असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल अजून आपण डेमो घेऊयात, की जो लॉ आपण पुढे बघणार आहे पण डेमो इथं घेऊयात. समजा पी अँड निगेशन ऑफ पी
हे काय येईल, इज इक्विव्हॅलन्स टू काय असेल, ह्याच्या बाबतीत विचार करायला गेलो तर पहिली केस आपण विचार करूया. पी हे स्टेटमेंट आहे आणि त्याचं निगेशन आहे आणि त्याच्या दोघांचा अँड आहे, म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न तर लक्षात आला आहे तुमच्या. समजा पी हे स्टेटमेंट ट्रू असेल तर निगेशन पी काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. आणि ह्या दोघांचा अँड जेवेळी घेईन, व्हेरी गुड, ह्या दोघांचा अँड काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. सेकंड वन, समजा पी हे स्टेटमेंट फॉल्स असेल तर आपल्याला माहिती आहे निगेशन पी टी येणार आहे आणि ह्या दोघांचा अँड काय येणार आहे, पुन्हा एकदा इथं आपल्याला एफ मिळणार आहे. म्हणजे आपला पी टी झाला काय किंवा यप झाला काय, ह्या स्टेटमेंट पॅटर्नचा फायनल आउटकम काय येणार आहे, यप येणार आहे. म्हणजे आपण इथे एक रूल तयार करू शकतो. काय रूल तयार करू शकतो, दिलेलं स्टेटमेंट आणि त्या स्टेटमेंटचं निगेशन यांचा जर आपण अँड घेतला तर दॅट इज ऑलवेज यफ. बरोबर आहे का. सिमिलरली जर समजा मी असं घेतलं असतं, पी ऑर निगेशन ऑफ पी इज इक्विव्हॅलन्स टू आपल्याला बघायचं आहे, तर पहिली केस घेऊयात. आपण पी जर टी घेतला तर निगेशन पी काय येणार आहे, यप. पण या दोघांचा काय, ऑरमध्ये एक जरी ट्रू असलं तरी आउटकम टी. दुसरं ऑप्शन घेऊयात. पी जर समजा यफ असेल तर निगेशन पी काय असणार आहे, निगेशन पी टी असणार आहे. आणि ह्या दोघांचा ऑर घेताना पुन्हा एकदा काय होणार आहे, पुन्हा एकदा टी येणार आहे. म्हणजे पी आपला टी झाला काय किंवा यफ झाला काय, आपला ह्या कंपाऊंड स्टेटमेंटचा आउटकम टी येतोय. म्हणजे तर आपण आणखीन एक लॉ म्हणू शकतो, दिलेलं स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन यांचा ऑर इज ऑलवेज टी. मग असे जे रूल्स आहेत ह्यांना आपल्याला नावं द्यायचे आहेत. मग असं रूल्स आपण तयार करूयात. त्यातला पहिला लॉ बघा, लॉचं नाव काय आहे, आयडेम्पोटेंट लॉ. लॉ काय सांगतो बघा, पी अँड पी, दिलेल्या स्टेटमेंटचा अँड त्या स्टेटमेंट बरोबर घेतला तर आन्सर मस्ट बी पी, तेच स्टेटमेंट येणार आहे. सिमिलरली पी ऑर पी सुद्धा पी येणार आहे. दिस इज कॉल्ड एज ए आयडेम्पोटेंट लॉ. ओके. नेक्स्ट कॉम्युटेटिव्ह लॉ. आता हा कॉम्युटेटिव्ह लॉ सेट रिलेशन फंक्शनमध्ये सुद्धा तुम्ही बघितलेला आहे. दोन सेट्स असतील ए आणि बी, तर ए युनियन बी घेतलं काय आणि बी युनियन ए घेतलं काय, दोन्ही कसे असतात, सेम असतात, इक्वल असतात. तशाच पद्धतीनं इथं कॉम्युटेटिव्ह लॉ स्टेटमेंटच्या बाबतीत पण खरा ठरतो. म्हणजे पी ऑर क्यू किंवा क्यू ऑर पी, सिक्वेन्स डझंट मॅटर, ऑर्डर डझंट मॅटर, इथं आपल्याला माहिती आहे, मी ऑलरेडी हे डिस्कस केलेलं होतं. सिमिलरली अँडच्या बाबतीत पण कॉम्युटेटिव्ह लॉ असा आहे बघा, पी अँड क्यू इज इक्वॅलन्स टू क्यू अँड पी. नेक्स्ट लॉ आपण बघणार आहे तो म्हणजे असोसिएटिव्ह लॉ. आपण सेट रिलेशन फंक्शन चॅप्टरमध्ये जसा असोसिएटिव्ह लॉ बघितलेला होता 11th मध्ये, सेम तसा असोसिएटिव्ह लॉ आहे. असोसिएटिव्ह लॉ सेट रिलेशन फंक्शनमध्ये आपण बघितलेला कसा होता बघा, ए हा एक सेट आहे युनियन, बी युनियन सी ब्रॅकेट जर असेल तर विच इज इक्वॅलन्स टू ए युनियन बी ब्रॅकेट कंप्लीट युनियन सी. दिस इज ऑल्सो ॲप्लिकेबल फॉर इंटरसेक्शन. सेटमध्ये आपण बघितलेलं आहे ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी इज इक्विव्हॅलन्स टू, हां बोला बरं, ब्रॅकेटमध्ये ए इंटरसेक्शन बी ब्रॅकेट कंप्लीट इंटरसेक्शन सी. ओके. सिमिलर टू दॅट वे आपला असोसिएटिव्ह लॉ राहणार आहे अँडसाठीचा आणि ह्या बाजूला केला आहे मी ऑरसाठीचा. ओके. नेक्स्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सेट रिलेशन फंक्शनमध्ये बघितलं आहे आपण ऑलरेडी, तसाच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बघा, पी अँड ब्रॅकेटमध्ये क्यू ऑर आर आहे, तर इथं लक्षात घ्या हा अँड ह्या क्यू आणि आरला डिस्ट्रीब्यूट करतो. म्हणजे पी अँड क्यू पहिला आला, हा आतला ऑर आहे तो इथं बाहेर आला आहे आणि परत नंतर पी अँड आर. ओके. सो दॅट इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. जसा आता पी अँड आहे तसा पी ऑर पण होऊ शकतो. म्हणजे पी ऑर आणि क्यू अँड आर असेल तर आपला लॉ काय सांगतो, पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स बाय ट्रूथ टेबल पण प्रूव्ह करून दाखवू शकता, पण हे ॲज अ लॉ म्हणून आपण डायरेक्ट घेणार आहे, त्यामुळे ह्याचं प्रूव्ह करत बसायची गरज नाही आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सेट रिलेशन फंक्शनमध्ये पण होता, त्यामुळे तसाच आपण इथं वापरला आहे. डी मॉर्गन्स लॉ ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरला आपण बघितले, निगेशनच्या बाबतीमध्ये अँड आणि ऑरच्या बाबतीमध्ये होतो तो. ओके. नेक्स्ट आयडेंटिटी लॉ. आता हा अतिशय इंटरेस्टिंग लॉ आहे. म्हणजे कुठलंही एखादं स्टेटमेंट अँड टी घेतला तर इक्विव्हॅलन्स टू काय होईल बघा, पी हा जो दिलेला आहे तो आपल्याला माहिती नाही आहे, तो ट्रू आहे का फॉल्स आहे आपल्याला माहिती आहे का नाही. आता मला सांगा, पी जर ट्रू झाला, बघा इमॅजिन करूयात ब्रॅकेटमध्ये, पी जर टी झाला तर टी अँड टी इक्विव्हॅलन्स टू काय येणार आहे, टी. व्हेरी गुड. आणि पी जर यप झाला तर यप अँड टी इक्विव्हॅलन्स टू काय येणार आहे, यप अँड टी म्हणजे यप येणार आहे. म्हणजे पी टी असेल तर आउटकम टी येणार आहे आणि पी यप असेल तर आउटकम यप येणार आहे. मग मी ते एक लक्षात ठेवू शकतो, पी अँड टीच्या बाबतीमध्ये पी अँड टी इज इक्वल्स टू मी काय म्हणूयात, पी म्हणूयात. म्हणजे पी जर टी असेल तर उत्तर टी येईल, पी जर यप असेल तर उत्तर यप येईल. लक्षात आलं का. ओके.
सिमिलरली जर समजा मी असं घेतलं असतं पी ऑर टी इज इक्विव्हॅलन्स टू, बघा पहिले केस बघूयात. पी जर टी झाला असता तर टी ऑर टी आन्सर काय येणार आहे आपल्याला माहिती आहे, टी ऑर टी टी असतो. ओके, दुसरा ऑप्शन बघूया. जर समजा पी हा एफ झाला असता तर एफ ऑर पुढं टी आहे, पण पुढं ऑर आहे, ऑरला एक जरी ट्रू असेल तरी ट्रू असतं. म्हणजे बघा पी टी असेल तर आउटकम टी आला, पी एफ असेल तर आउटकम टी आला आहे. म्हणजे आउटकम हा पीवर डिपेंड नाही आहे, इथं आउटकम कंपल्सरी काय येतोय, आउटकम कंपल्सरी टी येतोय. म्हणून इथं पी ऑर टीला आपण काय लिहू शकतो, टी लिहू शकतो. आलं का लक्षात? ओके, सिमिलरली आणखीन एक घेऊयात. समजा मला असं घ्यायचं आहे पी ऑर एफ, आता मी एफ घेतला आहे विच इज इक्विव्हॅलन्स टूचा विचार करायचा आहे. बघा पी जर टी झाला तर टी ऑर एफ, टी ऑर एफ काय येणार आहे टी, आणि पी जर एफ झाला तर एफ ऑर एफ आउटकम काय येणार आहे एफ. म्हणजे पी जर टी झाला आउटकम टी येतोय, पी जर एफ झाला आउटकम एफ येतोय. म्हणजे जो पी असेल तो आउटकम आहे, म्हणून मी पी ऑर एफला काय म्हणतो पी. आलं का लक्षात? सिमिलरली जर समजा पी अँड एफ झाला असता तर काय होते बघूयात. बघा पहिली केस पी जर टी झाला तर टी अँड एफ, टी अँड एफ काय बोला, व्हेरी गुड एफ. पी जर टी झाला असता, पी जर एफ झाला असता तर एफ अँड एफ, एफ अँड एफ इज इक्वल्स टू एफ. म्हणजे माझा पी टी झाला आउटकम एफ, माझा टी एफ पी एफ झाला आउटकम एफ. म्हणजे पी काही होऊ द्यात, टी येऊ द्यात अगर एफ येऊ द्यात, आउटकम कंपल्सरी एफ येतोय. म्हणजे पी अँड एफ मी इक्वल्स टू काय म्हणू शकतो कंपल्सरी एफ. आलं का लक्षात? म्हणजे आयडेंटिटी लॉ बघा आपला ह्या अशा पद्धतीनं आयडेंटिटी लॉ लक्षात ठेवायचा आहे. हा पार्ट सुद्धा करायचा आहे, तिचं नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, पण हा लॉजिकली लक्षात ठेवायचा आहे कारण की चॅप्टरचंच नाव लॉजिक आहे. लक्षात आलं का? ओके, नेक्स्ट कॉम्प्लिमेंट लॉ. आता हा कॉम्प्लिमेंट लॉ ऑलरेडी मी सुरुवातीलाच डिस्कशन केला होता, त्यामुळे डायरेक्ट डिस्प्ले करतो. बघा पी अँड निगेशन ऑफ पी आणि पी ऑर निगेशन ऑफ पी. ओके, नेक्स्ट ॲब्सॉर्प्शन लॉ. स्टेटमेंट ॲब्सॉर्ब करतं, सेम स्टेटमेंट जर बाहेर पण आणि ब्रॅकेटमध्ये पण असेल तर. बघा एक डेमो देतो. बघा ह्या लॉमध्ये पी बाहेर आहे, ऑर नंतर ब्रॅकेटमध्ये परत पी आला आहे आणि बाहेर ऑर नंतर अँड आहे. तर ह्या केसमध्ये आपण तो पी रिपीट जर झाला असेल तर आउटकम पी आपण घेणार आहे. ह्याला म्हणायचं ॲब्सॉर्ब करणे, ॲब्सॉर्प्शन लॉ. सिमिलरली अँड बाहेर असेल, आत ऑर असेल, पी रिपीट झाला आहे इक्वॅलन्स टू पी. ओके, हे लॉज लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला पुढं एक्झाम्पल त्याच्यावरती सोडवताना लक्षात येईल कशा पद्धतीने आपण लॉ यूज करतो इथे. नेक्स्ट कंडिशनल लॉ. ऑलरेडी हा बघितलेला आहे बघा, पी एम्प्लाइज क्यू इज इक्वॅलन्स टू काय असतो, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. ओके, बाय कंडिशनल लॉ हा पण आपल्याला माहिती आहे, पी डबल एम्प्लाइज क्यू हा काय असतो, पी एम्प्लाइज क्यू अँड क्यू एम्प्लाइज पी. लास्ट लेक्चरला बघितलं आहे, त्याला आपण अशा पद्धतीने पण रिप्रेझेंट करू शकतो. त्याचा इक्विव्हॅलन्स आपण नेक्स्टली बघणार सुद्धा आहे. ओके, मग आपण जे आतापर्यंत बघितलेले जे लॉज आहेत ते बाय युजिंग ट्रूथ टेबल पण प्रूव्ह करून दाखवू शकतो, पण त्याची काही गरज नाही आहे. आत्ता जे कन्सेप्ट डिस्कस केले त्याच्यावरती एक एक्झाम्पल बघूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण लॉचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीनं करू शकतो किंवा करणार आहे. पहिला क्वेश्चन कसा आहे बघा, रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. चला स्टेटमेंट डिस्प्ले करूयात. इफ प्राइजेस इन्क्रीजेस देन द वेजेस राईज. आता हे इफ देन वालं स्टेटमेंट आहे, दिलेलं आहे आणि क्वेश्चन तुम्हाला सांगितलं आहे रिराईट करायचं आहे दिलेलं स्टेटमेंट. ओके, पुन्हा लिहायचं आहे, पण कसं, इफ देनचा वापर न करता. आता इफ देनचा वापर न करता जर मला हे स्टेटमेंट पुन्हा जर लिहायचं असेल तर इफ देनला इक्विव्हॅलन्स मला शोधावा लागेल की ज्यामध्ये इफ देन वापरलेलं नाही आहे. मग एक काम करूयात, पहिल्यांदा पी आणि क्यू तर मानूयात. पीला काय मानलं, प्राइस इन्क्रीजेस, क्यूला मानलं वेजेस रायजेस. ओके, आता ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म तर पी एम्प्लॉईज क्यू आला, हे सांगायची गरज नाही आहे. आता मला काय करायचं आहे, एम्प्लॉईज ठेवायचाच नाही आहे, इफ देन ठेवायचा नाही आहे. मग इफ देन ठेवायचा नसेल तर इफ देनला इक्विव्हॅलन्स काय असेल तर ते शोधायला पाहिजे. मग पी एम्प्लॉईज क्यूचा इक्विव्हॅलन्स जर तुम्ही आठवला तर तुमच्या लक्षात येईल तो आहे निगेशन पी ऑर क्यू, की ज्यामध्ये इफ देन आता राहतोय का बघा बरं, नाही. मग आता ह्या सिम्बॉलिक फॉर्मला फक्त आपल्याला वर्डिंगमध्ये लिहायचं असेल तर निगेशन पी काय होईल, प्राइजेस नॉट इन्क्रीज, ऑर क्यू काय द वेजेस राईज. म्हणजे विदाउट युजिंग इफ देन हिचा आउटकम कसं येणार बघा, प्राइजेस डू नॉट इन्क्रीज ऑर द वेजेस राईज. सिम्पल इम्प्लिमेंटेशन आहे, यामध्ये काय जास्त अडचण आहे का, अजिबात नाही.
दिलेलं स्टेटमेंट हे इफ देनच्या भाषेमध्ये होतं. आपल्याला इफ देन काढून टाकून ते स्टेटमेंट पुन्हा रिराईट करायचं होतं. मी लॉजिकल इक्विव्हॅलन्स फक्त इथं वापरलेला आहे आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स वापरला आणि त्यामुळे आपला इफ देन गायब झाला आणि मग तुम्हाला हे स्टेटमेंट मिळालेलं आहे. नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल घेऊयात या बाबतीतलं. बघा स्टेटमेंट कसं आहे. इफ इट इज क्लाउड इफ इट इज कोल्ड देन वी वेअर उलन क्लॉथ्स. आता यामध्ये सुद्धा दोन स्टेटमेंट्स आहेत. बघा पहिलं स्टेटमेंट कोणतं असणार आहे. व्हेरी गुड, इट इज कोल्ड. दुसरं स्टेटमेंट वी वेअर उलन क्लॉथ्स. सिम्बॉलिक फॉर्म पी एम्प्लाइज क्यू. पुन्हा एकदा आपल्याला इफ देन एलिमिनेट करून परत रिराईट करायचं आहे. पुन्हा एकदा मी रिवाइज करतो बघा. पी एम्प्लाइज क्यू इक्विव्हॅलन्स असं काय असणार आहे. व्हेरी गुड, निगेशन पी ऑर क्यू. ओके, आणि मग निगेशन पी म्हणजे इट इज नॉट कोल्ड. व्हेरी गुड, आणि क्यू ॲज इट इज लिहायचं आहे. मध्ये ऑर आपण यूज करणार आहे म्हणजे ह्याचा आन्सर राहील इट इज नॉट कोल्ड ऑर वी वेअर उलन क्लॉथ्स. ओके, आता आपण दुसऱ्या पॅटर्नच्या एक्झाम्पलकडे विचार करूयात. राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग स्टेटिंग द रूल्स युज्ड. म्हणजे आपल्याला निगेशन लिहायचे रूलचा वापर करून. कुणाचं निगेशन पहिलं घेऊयात. आता याचं निगेशन मी इथं तुम्हाला ड्रॉच करून दाखवतो. हा स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे की ज्याचं आपल्याला निगेशन लिहायचं आहे. ओके, सो बघा निगेशन पी एम्प्लाइज क्यू ऑर आर. आता बघा निगेशन ब्रॅकेटच्या आत हे एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे. आता थोडक्यात हे दुसरं आर हे स्टेटमेंट आहे आणि ह्यांना ऑर केलेलं आहे. लक्षात आलं का. आणि मग डी मॉर्गन्स लॉ वापरू शकतो. तुमच्या लक्षात आलं असेल. मग विच इज इक्विव्हॅलन्स टू डी मॉर्गन्स लॉ आपला काय सांगतो. निगेशन पहिल्या स्टेटमेंटला आत गेलं बघा. ऑरचा होणार अँड आणि निगेशन आर. आलं का लक्षात. मी इथं कोणता लॉ वापरला आहे. डी मॉर्गन्स लॉ वापरलेला आहे. ओके, नेक्स्ट आता काय करायला लागेल बघा बरं. विचार करूयात. आपले सगळे लॉज आठवले तर तुमच्या लक्षात येईल की आपण पी एम्प्लाइज क्यूचं निगेशन करू शकतो. निगेशन करू शकतो पी एम्प्लाइज क्यूचं निगेशन. बघा ते कसं होणार आहे. पी अँड निगेशन ऑफ क्यू. आता हे लॉज मला माहिती आहे त्यामुळे मी डायरेक्ट इम्प्लिमेंट करतोय. तुम्ही ते लॉज हे लेक्चर बघत असताना लॉज सगळे झालेले होते तिथं ते लॉज तुम्ही तुमच्या वहीमध्ये आधी नोट डाऊन करून घ्यात आणि मग मी हे जे एक्झाम्पल एक्सप्लेन करतोय ते एक्सप्लेन करत असताना मी जे लॉज सांगतोय तिथं तुम्ही पॉज करून तो लॉ बघू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी लॉचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने करतोय. बघा निगेशन ऑफ पी एम्प्लाइज क्यूच्या जागी मी काय लिहिलं पी अँड निगेशन ऑफ क्यू. ऑलरेडी हा लॉ आपल्याला माहिती होता. आणि अँड निगेशन ऑफ आर आहे तसाच. आता इथून पुढे आपण कोणता लॉ वापरू शकत नाही आहे. सगळं सिम्प्लिफिकेशन झालं. सो दिस इज आवर रिक्वायर्ड निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट पॅटर्न. आलं का लक्षात. स्टेटिंग सांगितलं होतं. स्टेटिंग म्हणजे काय. तुम्ही कोणता लॉ वापरला आहे तो पण लिहायचा. इथं मी कोणता लॉ वापरलेला आहे. डी मॉर्गन लॉ वापरलेला आहे. हे लक्षात घ्या. इथं आपण कंडिशनलचा लॉ पण वापरलेला आहे. सो आन्सर मस्ट बी लाईक दिस वन. बघा निगेशन ऑपरेट केलं. पहिल्या लाईनला निगेशन फाईन करायचं होतं आपल्याला म्हणून मी निगेशन लिहिलेलं आहे बाहेर. राईट द निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट पॅटर्न म्हणून स्टेटमेंट पॅटर्न ब्रॅकेटमध्ये लिहिलं निगेशन बाहेर. पहिला वापरला आपण डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉमुळं ऑरचा अँड झालेला आहे बघा इथं. आणि लास्टली आपण काय केलं हा रूल वापरलेला आहे. मी रूल इथं नोट डाऊन केलेला आहे. निगेशन पी एम्प्लाइज क्यू तुम्ही नोटबुकमध्ये बघितलं तर तो पी अँड निगेशन क्यू आहे त्यामुळे तो पी अँड निगेशन क्यू आणि अँड निगेशन आर. सो दॅट इज आवर रिक्वायर्ड निगेशन. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. निगेशनच आपल्याला लिहायचं आहे ह्या स्टेटमेंटचं. चला स्टार्ट करूयात. निगेशन कोणाचं लिहायचं आहे. पी अँड क्यू ऑर आर. हां बघा बरं. व्हेरी गुड. लगेच क्लिक झाला असेल सर. डी मॉर्गन्स लॉ वापरूयात की निगेशन आत घेऊयात. निगेशन पी झाला. अँडचा काय होणार. व्हेरी गुड ऑर. आणि निगेशन लागणार ह्या सगळ्या कंपाऊंड स्टेटमेंटला. ओके, नेक्स्टली पुन्हा एकदा ह्या दुसऱ्या स्टेटमेंटसाठी आपण पुन्हा एकदा डी मॉर्गन्स लॉ वापरू शकतो. तो वापरूयात मग. विच इज इक्विव्हॅलन्स टू हा निगेशन पी आहे तसंच ठेवूयात. ऑर निगेशन आत गेलं की काय होणार आहे बघा. निगेशन क्यू ऑरचा होणार अँड डी मॉर्गन्स लॉ सांगतो निगेशन आर. ओके, आता इथून पुढे आपण काय करू शकतो. स्प्लिटिंग करू शकतो. बघा इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरू शकतो कारण की तुमच्या डोक्यात येईल सर इथं ऑर आहे इथं अँड आहे. मग मी पुढच्या स्टेपला असं लिहू शकतो. कसं लिहू शकतो बघा. इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरतोय आपण. अँड दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी ऑर निगेशन आर.
पण ह्यानं पुढं बेनिफिट काय होणार आहे का? नाही. त्यामुळं मी हे वापरण्यात काय मजा नाही आहे. मी जिथपर्यंत आता आलो आहे तिथपर्यंतच एक्झाम्पल सोडवलं तरी दॅट इज अवर रिक्वायर्ड फायनल निगेशन म्हणलं तरी काय हरकत नाही. सो दिस इज अवर रिक्वायर्ड निगेशन. डिस्प्ले करतो, ऑब्झर्व करा तुम्ही आन्सर. बघा, निगेशन ऑपरेट केलं डिमॉर्गन्स लॉनं आणि ह्या ब्रॅकेटसाठी पुन्हा एकदा आपण निगेशन ऑपरेट केलं. इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरू शकतो आपण परत, बाहेर ऑर आणि आत अँड आहे, पण त्यानं काय पुढे फायदा होणार नाही, सिम्प्लिफिकेशन होणार नाही. त्यामुळे दॅट इज अवर रिक्वायर्ड निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट पॅटर्न. ओके, नेक्स्ट ह्याचं सुद्धा निगेशन करायचं आहे. बघा, आता याचं निगेशन मी डायरेक्ट डिस्प्ले करतो आणि एक्सप्लेन करतो. बघा, निगेशन लिहिलं पहिल्यांदा बाहेर फक्त, बाकी हे सगळं स्टेटमेंट ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. बघा, आता डिमॉर्गन्स लॉ आपण वापरू शकतो. बाहेर निगेशन आहे आणि आत ऑर आहे. हे एक कंपाऊंड स्टेटमेंट, हे एक कंपाऊंड स्टेटमेंट आणि त्यांचा ऑर आहे, बरोबर आहे का? मग मी स्टार्ट करतो. कशा पद्धतीने डिमॉर्गन्स लॉ वापरणार? निगेशन पहिल्या स्टेटमेंटला लागलं, ऑरच्या ठिकाणी झालं बघा अँड, आणि दुसऱ्या स्टेटमेंटला सुद्धा निगेशन लागलं. ओके, हा झाला आपला कोणता लॉ? डिमॉर्गन्स लॉ. इथंपर्यंत काय अडचण नसायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर मी काय केलं बघा, आता पुन्हा एकदा आपण डिमॉर्गन्स लॉ वापरू शकतो. कुठं? इथं निगेशन बाहेर आहे, पहिलं स्टेटमेंट निगेशन पी आहे. मग ते काय होणार आहे? निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे पी, अँडचा झाला काय? ऑर, आणि क्यूला लागलं निगेशन म्हणजे निगेशन क्यू. ही जे अंडरलाईन केलेलं आहे त्याच्यावरती डिमॉर्गन्स लॉ वापरला की असं होईल. सिमिलरली ह्या बाजूला सुद्धा मी डिमॉर्गन्स लॉ वापरतोय. बघा, निगेशन आत गेला तो होईल निगेशन पी, अँडचा झाला ऑर, आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजे काय होणार आहे? क्यू. ओके, सो दिस इज आवर रिक्वायर्ड निगेशन. दिस इज आवर रिक्वायर्ड निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट पॅटर्न. ओके, आता नेक्स्ट निगेशन आपल्याला करायचं आहे. ह्याचं निगेशन सुद्धा मी डायरेक्ट डिस्प्ले करतो. बघा, निगेशन पहिला लिहिला ब्रॅकेटमध्ये, स्टेटमेंट ॲज इट इज लिहिलं. आता इथं काय केलेलं आहे बघा, हा रूल वापरलेला आहे. पी एम्प्लाइज क्यूचं निगेशन कसं असतं सांगा बरं? दोन स्टेटमेंटचा एम्प्लाइज आहे, इथं एम्प्लाइज आहे, त्यांचं निगेशन कसं असतं? पी अँड निगेशन क्यू म्हणजे पहिलं स्टेटमेंट आहे तसंच लिहा, अँड दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन लिहा. मग मी तेच केलं आहे बघा, इथं पहिलं स्टेटमेंट पी अँड क्यू होतं, कंपाऊंड होतं, ते तसंच लिहिलं आहे, अँड लिहिला, अँड आणि निगेशन ऑफ दुसरं स्टेटमेंट, निगेशन ऑफ दुसरं स्टेटमेंट. ओके, काय अडचण नसायला पाहिजे. ओके, नेक्स्ट आपण आता काय करूयात, इथं बघा निगेशन आणि ब्रॅकेटमध्ये ऑर आहे म्हणजे डिमॉर्गन्स लॉ वापरू शकतो. म्हणून मी पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज लिहिलं, हा अँड होता तो पण ॲज इट इज लिहिला, निगेशन आत गेला, निगेशन ऑफ निगेशन पी पहिला होईल, तो काय होणार? निगेशन ऑफ निगेशन पी, पी होणार आहे. ओके, ऑरचा झाला अँड आणि निगेशन आर. व्हेरी गुड, इथंपर्यंत काय समजलं असेल तुम्हाला, काय अडचण नसेल. आता इथं मात्र एक थोडंसं आपण लॉजिक वापरणार आहे. ते कोणतं बघा, तुम्ही ऑब्झर्व केलं की तुमच्या लक्षात येईल. इथं काय झालं आहे बघा, अँड सगळीकडे अँडच आहे, आणि अँडमध्ये आपल्याला माहीत आहे ते इंटरचेंज केलं, कसंही केलं तर काही फरक पडत नाही आहे. मग मी काय करतो आहे बघा, हा क्यू आहे तो क्यू पहिल्यांदा लिहिलेला आहे, अँड हा पी, पहिला पी, नंतर दुसरा पी, आणि अँड निगेशन आर. दिस इज पॉसिबल बिकॉज असोसिएटिव्ह लॉ. आपल्याला माहिती आहे असोसिएटिव्ह लॉमध्ये जर सेम आपण लॉजिकल कनेक्टिव्ह वापरला असेल तर ब्रॅकेट आपण इंटरचेंज करू शकतो. मी फक्त ब्रॅकेट इंटरचेंज केला इथं. आता त्याच्यामुळे फायदा काय झाला बघा, पी अँड पी काय असतो? पी, पी अँड पी काय असतो? पी, म्हणजे पहिला क्यू ॲज इट इज, अँड ॲज इट इज, पी अँड पीला फक्त मी पी लिहिला आहे, अँड निगेशन आर ॲज इट इज. सो दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. ओके, आता लॉजचा फायदा तुम्हाला लक्षात आला असेल, निगेशन करताना लॉज आपण कशा पद्धतीने वापरलेत. नेक्स्ट तिसरा पॅटर्न, पहिला बघितला होता आपण इफ देनला रिराईट करायचं आहे विदाऊट युझिंग इफ देन. दुसरा आपण बघितला होता दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन बाय युझिंग लॉज. आता तिसरा आणि हा अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे विदाऊट युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. म्हणजे समजा हा इक्वेलन्स प्रूव्ह करायचा आहे, तुम्हाला फक्त परीक्षेला बोर्डाला असं आलं प्रूव्ह दॅट पी डबल एम्प्लाइज क्यू इज इक्वेलन्स टू दिस वन, तर तुम्हाला आता इथं दोन मार्ग आता असणार आहेत, दोन ऑप्शन्स असणार आहेत. पहिला बाय युझिंग ट्रूथ टेबल, की जो ऑलरेडी आपण शिकलेला आहे. बाय युझिंग ट्रूथ टेबल याचा इक्वेलन्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ पण करणार आहे बरं का. तो ड्रॉ करून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, विदाऊट युझिंग ट्रूथ टेबल, ट्रूथ टेबलचा वापर न करता हा इक्वेलन्स दाखवायचा आहे. म्हणजे आता आपल्याला इथं काय वापरायचे आहेत, इथं आपल्याला वापरायचे आहेत लॉज वापरून आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. तर मग आता सुरुवात करूयात लॉज वापरायला. मग पी डबल एम्प्लाइज क्यू ला इक्वेलन्स दाखवायचा आहे. मी स्टार्ट करतो बघा, पी डबल एम्प्लाइज क्यू हा दिलेला होता, तो घेतला, विच इज इक्वेलन्स टू, आपल्याला माहिती आहे पी डबल एम्प्लाइज क्यू कसा असतो इक्वेलन्स माहिती आहे का, पी एम्प्लाइज क्यू
अँड क्यू एम्प्लाइज पी. ओके. आता विच इज इक्विवॅलन्स टू, पुढं काय करता येईल बघा. पी एम्प्लाइज क्यू म्हणजे काय असतो, निगेशन पी ऑर क्यू. लॉस तुम्ही चेक करू शकता, लॉचे नावं मी नंतर सांगेन. हा अँड आहे तसाच. परत क्यू एम्प्लाइज पीला सुद्धा सेम लॉ आपण कंडिशनलचा वापरू शकतो. कंडिशनल लॉ त्याला नाव दिलं होतं बघा आपण, निगेशन ऑफ क्यू ऑर पी. ओके. आता माझं हे जे आन्सर आले ते आणि आपल्याला रिक्वायर्ड आन्सर जर आपण ऑब्झर्व करूयात. बघा पहिला ब्रॅकेट आपला निगेशन पी ऑर क्यू आहे आणि उत्तरात पाहिजे मला पी. अरे निगेशन पी आपला आलाय, पी आपल्याला पाहिजे, ऑर आलाय, अँड पाहिजे, आपला क्यू आलाय, आपल्याला उत्तरात निगेशन क्यू पाहिजे. म्हणजे इथं थोडक्यात आता लक्षात आलं असेल तुमच्या की अरे डी मॉर्गन्स लॉ थोडासा उलटा वापरला तर. म्हणजे डी मॉर्गन्स लॉ आपला काय सांगत होता बघा, निगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये काय बघा, पी अँड क्यू इज इक्वॅलन्स टू काय असतं, व्हेरी गुड, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. मग जर निगेशन पी ऑर निगेशन क्यू असेल, जसं की इथं तुम्हाला दिसतंय पहिल्या ब्रॅकेटमध्ये, ह्याला मी असं उलटं पण लिहू शकतो की, काय अडचण नाही आहे. मग आता त्याचंच इम्प्लिमेंटेशन मी इथं करण्याचा प्रयत्न करणार आहे, बाकी काही करणार नाही आहे. डी मॉर्गन्स लॉ फक्त उलट्या दिशेनं वापरणार आहे. सो विच इज इक्वॅलन्स टू, निगेशन जर बाहेर घ्यायचं असेल मला, कारण की उत्तरात बाहेर निगेशन आहे, तर निगेशन पीच्या जागी काय होणार आहे, पी, कारण की हा निगेशन आत गेला की निगेशन पी होईल. ऑरच्या ठिकाणी मी अँड लिहितो, कारण की हा निगेशन ज्यावेळी आत जाईल त्यावेळी तो अँडला ऑर करणारच आहे. आणि क्यूला मात्र मी निगेशन क्यू लिहितो. आता उलटा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असा बघा, निगेशन आत गेला तर निगेशन पी, अँडचा झाला ऑर, आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजे होणार आहे क्यू. आलं का लक्षात. म्हणजे मी डी मॉर्गन्स लॉ काय केलेला आहे, उलटा वापरलेला आहे. अँड हा आहे तसाच. सिमिलरली इथं सुद्धा आपण डी मॉर्गन्स लॉ जर उलटा वापरला तर काय होईल बघा, निगेशन बाहेर ब्रॅकेट क्यू, ऑरच्या जागी होणार अँड, आणि पीच्या जागी होणार आहे निगेशन पी. बघा विच इज अवर रिक्वायर्ड आन्सर. झालं की. म्हणजे आपण ट्रूथ टेबल न वापरता बाय युजिंग लॉज हे प्रूव्ह करून दाखवलं. आणि हे सोपं आहे. ट्रूथ टेबलनं बरेचसे कॉलम्स करावे लागले असते, टी एफ करत बसावं लागलं असतं. आता आपण लॉचा वापर केला आणि लॉचा वापर करण्यामुळं हे इझिली सॉल्व्ह झालं. फक्त त्यासाठी आपल्याला हे लॉज क्लिअर असायला पाहिजेत. पुन्हा एकदा मी डिस्प्ले करून एक्सप्लेन करतो बघा. ऑलरेडी आपल्याला पहिली स्टेप तुम्ही वी नो दॅट पी डबल एम्प्लाइज क्यूला आपण पी एम्प्लाइज क्यू अँड क्यू एम्प्लाइज पी लिहू शकतो. आता पी एम्प्लाइज क्यूला कंडिशनल लॉच्या साह्यानं आपण निगेशन पी ऑर क्यू, आणि सिमिलरली क्यू एम्प्लाइज पीला निगेशन क्यू ऑर पी असं लिहू शकतो. इथंपर्यंत माहिती आहे. आता तिसऱ्या स्टेपला आपण डी मॉर्गन्स लॉ बघा, डी मॉर्गन्स लॉ वापरला आहे. फक्त डी मॉर्गन्स लॉ कसा वापरला आहे, उलट्या दिशेनं वापरलेला आहे. म्हणजे इथं आपण डी मॉर्गन्स लॉ वापरण्यासाठी निगेशन बाहेर लिहिलं तर बघा हे जे दिसतंय त्याचा डी मॉर्गन्स लॉ केला तर निगेशन आत गेला की निगेशन पी वरती दिसतोय बघा, अँडच्या जागी झाला ऑर, आणि क्यूच्या जागी निगेशन क्यू होता, त्या जागी क्यू आला. ओके. अजून एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग होऊन जाईल. ट्रूथ टेबलचा वापर न करता आता प्रूव्ह करून दाखवायचा आहे. चला स्टार्ट करू. दोन्ही इक्वलन्सपैकी कुठल्याही एका बाजूचं स्टेटमेंट आपण घेऊ शकतो. आता जे आपल्याला इझिली सॉल्व करता येईल, प्रूव्ह करता येईल ते आपण घेणार आहे. ऑब्विसली तुमच्या लक्षात आलं असेल की मी हा प्रूव्ह करायचं हे लक्षात ठेवूयात. म्हणजे निगेशन पी आला पाहिजे, ह्याला कन्सिडर करूयात. विच इज इक्विवॅलन्स टू, लगेच तुमच्या लक्षात आलं असेल, लगेच तुमच्या लक्षात आलं असेल की सर या ठिकाणी आपण डी मॉर्गन्स लॉ वापरून टाकून निगेशन आत जाईल. हां स्टार्ट करूयात. बघा ब्रॅकेटमध्ये निगेशन पी अँड निगेशन क्यू, ऑर आहे तसाच ब्रॅकेटमध्ये इथं निगेशन पी अँड क्यू. ओके. इथंपर्यंत काय अडचण नसायला पाहिजे. विच इज इक्विवॅलन्स टू म्हणजे पहिला ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन होता, दुसरा निगेशन आहे पण ब्रॅकेटच्या आत आहे, लक्षात घ्या. त्यामुळे डी मॉर्गन्स लॉ वापरू शकत नाही. पहिल्या ब्रॅकेटमध्ये पी ऑर क्यू ब्रॅकेटमध्ये बाहेर निगेशन आहे, त्यामुळे मी तिथं निगेशन वापरला. आत गेला निगेशन, डी मॉर्गन्स लॉ प्रमाणे निगेशन पी, ऑरचा झाला आहे अँड, आणि निगेशन क्यू. ओके. आता पुढच्या स्टेपला आपण थोडासा विचार करूया. तिथं ब्रॅकेट पहिला बघा, ब्रॅकेटच्या आत अँड आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण अँड आहे, आणि इथं ऑर आला आहे. व्हेरी गुड. कुठला तरी लॉ आपल्याला इथं दिसतोय. अँड आणि ऑरचं कॉम्बिनेशन आलं तर जनरली आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉला इमॅजिन करायचं आहे. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तुम्हाला मी सांगतो. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपला कसा होता बघा, पी अँड क्यू ऑर आर असेल, असे 3 स्टेटमेंट असतील तर विच इज इक्वॅलन्स टू बघा, पी अँड क्यू ऑर पी अँड आर
तुम्ही चेकआउट करू शकता. हा आपला लॉ आहे. आता तुमचं उत्तर आतापर्यंत जे प्रूफला आलं आहे त्याच्याकडे ह्याच्याकडे जर बघितलं तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण उलटा इथं वापरू शकतो, हे लक्षात येईल तुमच्या. बघा पी अँड पी अँड इथं कसं आहे बघा, निगेशन पी अँड निगेशन पी अँड. ओके. आणि मग क्यू इथं निगेशन क्यू आला आहे, और आरच्या जागी इथं क्यू आलेला आहे. मग आता मी हे जर इम्प्लिमेंटेशन केलं तर काय प्रॉब्लेम आहे का? नाही. आता मी त्याचंच इम्प्लिमेंटेशन करतो. म्हणजे थोडक्यात आता आपण काय करतोय माहिती आहे का, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ उलटं वापरण्याचा प्रयत्न करणार आहे. काय? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ उलटं वापरण्याचा प्रयत्न करणार आहे. निगेशन पी बाहेर येईल, अँड पण बाहेर येईल. ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा, पहिल्या ब्रॅकेटमधला निगेशन क्यू, दोन्ही ब्रॅकेटच्या बाहेरचा ऑर आणि इकडचा क्यू. ओके. उलटा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सो विच इज इक्वल्स टू निगेशन पी तर ॲज इट इज राहूयात, अँड आहे ॲज इट इज. आता इथं काय होईल बघा, निगेशन क्यू ऑर क्यू, दिलेलं स्टेटमेंट क्यू, त्याचं निगेशन क्यू आहे, दोघांचा ऑर. आपल्याला माहीत आहे हा काय येणार आहे, 100% टी येणार आहे. आणि मग फायनली विच इज इक्वल्स टू निगेशन पी अँड टी. निगेशन पी अँड टी, अँडच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू असतं. इथं एक ट्रू आहे म्हणजे निगेशन पी काय होतं त्याच्यावर उत्तर डिपेंड राहणार आहे, म्हणजे विच इज इक्वल्स टू निगेशन पी. सो दिस इज आवर रिक्वायर्ड फायनल आन्सर. लक्षात आलं का? तुम्ही हा रिवाइज करू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल क्लिअरली. मी आता डिस्प्ले पण करून परत एक्सप्लेन करणार आहेच. ओके. इक्वॅलन्सची आपण लेफ्ट हँड साईड घेतली. पहिल्या ब्रॅकेटसाठी आपण डी मॉर्गन्स लॉ यूज केला. ठीक. नंतर आपण काय केलं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलेला आहे, पण तो कसा उलटा वापरलेला आहे. निगेशन पी अँड बाहेर काढला ह्या दोन्हीतून, आणि मग ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, निगेशन क्यू ऑर क्यू. ओके. त्याच्यानंतर आपण काय केलं, निगेशन क्यू ऑर क्यू ह्या कॉम्प्लिमेंट लॉप्रमाणे टी होऊन जाईल. आणि मग फायनली निगेशन पी अँड टी आयडेंटिटी लॉप्रमाणे हा निगेशन पी म्हणजे आपलं रिक्वायर्ड आन्सर होऊन जाईल. ओके. अजून एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे परफेक्शन होऊन जाईल तुमचं. आता आपल्याला काय दाखवायचं आहे बघा, निगेशन पी अँड क्यूला इक्वॅलन्स दाखवायचं आहे, पी ऑर क्यू अँड निगेशन पी. आता इथं आपण ह्याला कन्सिडर करूयात आणि ह्याचा इक्वॅलन्स घेऊयात, म्हणजे हे प्रूव्ह करून दाखवायचं असं गृहीत धरूयात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी असं सिलेक्शन का केलं आहे, राईट हँड साईडला कन्सिडर केलं आहे, राईट हँड साईडला सिम्प्लिफाय करत जाणार आहे आणि मी निगेशन पी अँड क्यूकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की इथं मला सिम्प्लिफाय करण्याला वाव दिसतोय म्हणून मी त्याला कॉन्सन्ट्रेट केलं, विच इज इक्वॅलन्स टू. आता याच्या बाबतीत विचार केला तर काय करता येईल बघा, हे एक स्टेटमेंट आहे आणि निगेशन पी हे दुसरं स्टेटमेंट आहे, या दोघांचा अँड आहे. मग जर मी ऑर्डर चेंज केली तर काय प्रॉब्लेम आहे का? नाही. ॲडमध्ये ऑर्डर चेंज केली तर काही प्रॉब्लेम नसतो हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, म्हणून मी निगेशन पी पहिला लिहितो अँड आणि हा लिहितो पी ऑर क्यू. कॉम्युटेटिव्ह लॉ वापरला, तुमच्या लक्षात आलं असेल. आता दिलेल्या स्टेटमेंटमध्ये बघितल्यानंतर त्याच्यापेक्षा इथं बघितल्यानंतर तुम्हाला आता एक गोष्ट क्लिक झाली, हे मी का केले तर तुमच्या आता लक्षात आलं असेल. इथं आहे अँड, इथं आहे ऑर. सर चला आपण कोणता रूल वापरूयात, व्हेरी गुड, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरूयात. सो विच इज इक्वॅलन्स टू पहिल्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी अँड पी ब्रॅकेट कंप्लीट, ऑर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये व्हेरी गुड निगेशन पी अँड क्यू. बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलेला आहे, कसा वापरलाय बघा, बाहेर निगेशन पी हे स्टेटमेंट होतं अँड ब्रॅकेटमध्ये पी ऑर क्यू हे स्टेटमेंट आहेत, तर निगेशन पी अँड पी ऑर निगेशन पी अँड क्यू. आलं का लक्षात? आता आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात, विच इज इक्वॅलन्स टू, अरे निगेशन पी अँड पी म्हणजे पी टी असेल तर निगेशन पी एफ होणार आहे, पी एफ असेल तर निगेशन पी टी होणार आहे, म्हणजे एक एफ असणारच आहे. अँड आहे म्हणजे ह्याचा आउटकम काय येणार आहे, व्हेरी गुड एफ येणार आहे. आणि एफ ऑर, आता इथं काहीच सिम्प्लिफिकेशन करू शकत नाही, तो तसंच राहील. आणि फायनली विच इज इक्वॅलन्स टू काय होईल बघा, एफ ऑर आहे, ऑर आहे, ऑर असल्यामुळे आपल्याला माहिती आहे एक जरी ट्रू असेल तर ट्रू असतं, म्हणजे हे जर ट्रू झालं तर आउटकम टी येणार आणि हे जर एफ झालं तर आउटकम एफ येणार, म्हणजे ह्या कंपाऊंड स्टेटमेंट पॅटर्नवर आउटकम डिपेंड आहे, म्हणून विच इज इक्वॅलन्स टू आपण काय लिहू शकतो, निगेशन पी अँड क्यू लिहू शकतो. झालं की तेच प्रूव्ह करायचं होतं बघा. आलं का लक्षात? मग मी डिस्प्ले करतो पुन्हा एकदा बघा. पहिल्यांदा आपण सिक्वेन्स चेंज केला बघा, कॉम्युटेटिव्ह लॉ मी सांगितल्या पद्धतीनं, परत आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलेला आहे, नंतर कॉम्प्लिमेंट लॉ वापरला, इथं एफ झाला
आणि नंतर आयडेंटिटी लॉ प्रमाणे या पॉवरला ए झालं म्हणजे फायनल अपेक्षित उत्तर आपल्याला मिळालं. थोडंसं ट्रिकी आहे. ज्यावेळी आपण लॉज वापरतो त्यावेळी आधी तुम्ही काय केलं, आपण मी डिस्प्ले केलेले सगळे लॉज एकदा लिहून काढले वहीत, ते सगळे समजून घेतले, उलट सुलट बघायचे, एकाच बाजूनं बघायचं नाही आहे. म्हणजे जनरली तुम्हाला सवय असते बघा, म्हणजे कशी सवय असते, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हे सगळ्यांना लगेच सांगता येतं. पण एखाद्या एक्झाम्पलमध्ये ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आलं तर ते म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आता असं लक्षात ठेवा, आलं का लक्षात? त्याचबरोबर तुम्हाला असं पण वापरता आला पाहिजे, सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 असतो हे तुम्हाला माहिती आहे. मग तिथं आपण सायन्स स्क्वेअर थिटाला 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो, कॉस स्क्वेअर थिटाला 1 मायनस सायन्स स्क्वेअर थिटा लिहू शकतो. म्हणजे तुम्हाला फक्त लॉज इम्प्लिमेंटेशन करत असताना लेफ्टकडून राईटकडं, राईटकडून लेफ्टकडं हे वापरता आलं पाहिजे. आणि हे प्रॅक्टिसनं होऊन जातं. फक्त लढण्याची जिद्द पाहिजे. ते एक्झाम्पल सोडवण्याची तुम्ही जर एकदा तयारी दर्शवली तर मग ते उत्तर ते एक्झाम्पल तुम्हाला देत जाईल. ओके, लॉज वापरत असताना फक्त तुम्हाला आधी ते लॉज प्युरिफाय होणं गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा. मग आजच्या लेक्चर्समध्ये इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग टास्क होता तुम्हाला बघा, की ज्यामध्ये तुम्हाला विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल लॉज आपण पहिल्यांदा डिस्प्ले केले, ते सगळे परफेक्ट आधी करा आणि ते लॉज परफेक्ट केल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं 3 प्रकारे आपण करून दाखवलेलं आहे. त्यामधला शेवटचा जो कन्सेप्ट होता विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल, तो मात्र अतिशय महत्त्वाचा आहे. त्यावरती एक्झाम्पल बोर्ड एक्झामला येतं, ते CET JEEला येणार नाही आहे. हा आपला प्लस पॉईंट आहे, लक्षात घ्या. म्हणजे लॉज तुम्हाला वापरायचं आहेत का ते डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन स्टेप बाय स्टेप लिहायची गरज नाही आहे CET JEEला, पण बोर्डाला मात्र तुम्हाला त्याच्यावरती एक एक्झाम्पल हमखास येतं. सो होमवर्क तुम्हाला आजचा असणार आहे 1.4 मधला. पहिला क्वेश्चन आहे बघा, निगेशन करायचं आहे, लिहायचं आहे तुम्हाला. निगेशनचा रूल वापरून निगेशन लिहायचं आहे का दिलेल्या स्टेटमेंटचं. मी डेमो दाखवतो. दुसरं एक्झाम्पल आहे, त्याचं निगेशन लिहायचं आहे, म्हणजे त्याचं फाईंड करायचं आहे आपल्याला निगेशन. आणि ह्याचं निगेशन आपण पुढच्या स्टेपला डायरेक्ट लिहू शकतो बाय युजिंग व्हेरी गुड डी मॉर्गन्स लॉ प्रमाणे निगेशन पी अँडचा होणार ऑर आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजे क्यू. झालं, संपलं. हे झालं निगेशन. दुसरं एक्झाम्पल जे होतं त्याचं निगेशन लिहून दाखवलेलं आहे मी एक. अशा पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या स्टेटमेंटचे निगेशन लिहू शकता. त्याचबरोबर क्वेश्चन 2 आहे बघा, इफ देनचा वापर न करता, म्हणजे तुम्हाला इथं कोणता फॉर्म्युला कोणता इक्वेलन्स वापरायचा आहे. व्हेरी गुड. पी एम्प्लाइज क्यू हा इक्वेलन्स कोणाचा असतो, निगेशन पी ऑर क्यू. म्हणजे ही सगळी स्टेटमेंट तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आधी लिहावी लागणार आहेत आणि सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहून ह्या अशा फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे, म्हणजे आपण विदाऊट युजिंग इफ देन होऊन जाईल. आणि लास्ट आपण आता जे बघितलं तसं युजिंग ट्रूथ टेबल, विदाऊट युजिंग ट्रूथ टेबलचा वापर न करता हे इक्वेलन्स दाखवायचे आहेत. ह्या इक्वेलन्स दाखवण्याबद्दल काय अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता, त्या मी क्लिअर करेन. त्याचे आन्सर्स पण तुम्हाला इथं डिस्प्ले केलेले आहेत. त्यामुळं हा सगळा एक्झरसाइज सोडवा. नेक्स्ट लेक्चर हे आपलं ह्या चॅप्टरचं बोर्ड पॅटर्नचं शेवटचं लेक्चर असेल. त्यामुळे आत्तापर्यंतच्या सगळ्या कन्सेप्ट एकदा पुन्हा रिव्ह्यू करा तुम्ही सगळ्या. इंटरेस्टिंग टॉपिक आपला आता शेवट होतो त्या टॉपिकचा, त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या रिव्ह्यू करा. हा चॅप्टर झाल्यानंतर आपण लगेच त्याच्या CETला आणि JEEला सुरुवात करणार आहे. सो दिस इज द चॅलेंजिंग होमवर्क फॉर यू, की ज्यामध्ये तुम्हाला विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह करून दाखवायचं आहे, निगेशन फाईंड करायचं आहे. सो तुम्ही हे लढायला तयार आहात असं गृहीत धरतो आणि उद्या आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.